स्फोटांमुळे पाकिस्तानातील लाहोर हादरलं। पाकिस्तानच्या लाहोरमध्ये 3 स्फोट। स्फोटांमुळे नागरिकांची पळापळ। राजधानी दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी। दिल्लीत सर्वत्र पोलिसांचं निमलष्करी दलाचे जवान तैनात। भारताच्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तान हल्ला करण्याची शक्यता। ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्यजीव गणना 12 मे रोजी मचान वन्यजीव गणनेसाठी प्रति व्यक्ती 4500 रुपये रक्कम। 15 जुलैपर्यंत नागपुरातील नाग नदीचा हायड्रॉलिक अभ्यास पूर्ण केला जाणार। नागपूर महानगरपालिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात माहिती। कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक जाहीर। 15 जून पासून कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळांमध्ये मोठा बदल। गाड्या पूर्वीच्या वेळेपेक्षा लवकर किंवा उशिरा सुटणार। महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी। यंदा 10 दिवस आधीच मान्सूनचं आगमन होणार। 13 मे पर्यंत अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल होणार। नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस। पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, तर सुमारे 2000 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झाल्याची माहिती। चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। पावसानं चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, तर पावसानं भात पिकांचं मोठं नुकसान। ठाण्यात अवकाळी पावसामुळे झाडांची पडझड। रिक्षावर झाड कोसळलं, प्रवाशाचा मृत्यू। तर खोपटच्या रुणवाल नगर परिसरातील धक्कादायक घटना। ठाणे सायबर पोलिसांच्या 2 शिपायांना अटक। खासगी गुप्तहेर संस्थांना सीडीआर विकल्याचा आरोप, तर 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्याचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर ठपका। सायबर फसवणुकीच्या प्रकरणी मुंबईतून एका तरुणाला सायबर पोलिसांकडून अटक। सायबर फसवणूक करणाऱ्या बँक खाती पुरवण्या प्रकरणी अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।